हा नुसता गुलाबजामुन नाहीये, तर हा आहे आंबट गोड तिखट चवीचा मोर आवळा। तर इथं ना मी 2.25 किलो आवळे घेतले होते, स्वच्छ धुवून घेतले होते आणि त्याला ना असं ह्या मॅगीच्या चमच्याने असे सगळीकडे ना फक्त टोचून घेतलं, म्हणजे जेणेकरून पाक परत आतमध्ये छान शिरेल। मग सगळे ना हे मोदकाच्या चाळणीमध्ये घेतले आणि वाफलायला म्हटलं ठेवून देऊया। आता वाफलायचे एवढे की अगदी थोडेसेच, म्हणजे जास्त वेळ वाफलू द्यायचे नाहीत आपल्याला। आता तुम्हाला मी दाखवते बघा, अगदी फक्त त्याच्या कडा सुटतील ना अशा हिशोबाने। तर आता इथं मी 2.25 किलो आवळा आहे म्हणून इथं मी 1.5 किलो गुळ घेतलाय आणि 1-2-3 चमचे मी साखर घेतले, कारण साखरेनं टेक्स्चर खूप छान येतं। आता हे पटकन मेल्ट होण्यासाठी मी इथं अर्धा कप पाणी घातलेलं, तर त्याला छान असं मेल्ट होऊ द्यायचं। आता ह्याच्यामध्ये 2 दालचिनीचे तुकडे, 5-7 लवंगा आणि 4 मी वेलदोडे घातलेत आणि अर्धा चमचा इथे मी मिरची पावडर घातली। त्याला छान असं ढवळून घेतलं आणि त्याच्यामध्ये आता हा आपण उकडून घेतलेला जो आवळा आहे तो त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि अगदी थोडंसं मी अर्धा चमचा इथं मी मीठ वापरलेलं आहे। तर आता ह्याला परतून घ्यायला, म्हणजे मोर आवळा बनायला कमीत कमी 15-20 मिनिटं तर जातातच। तर ह्याला छान असं ना एक 15 मिनिटासाठी लो फ्लेमवरती झाकून ठेवायचं आणि इथं बघू शकताय मस्त असा आपला मोर आवळा बनवून तयार होता। सगळ्यात लास्टला इथं ना मोठं 2 चमचे मी खसखस भाजून घेतली होती, तर ती त्याच्यामध्ये मी मिक्स करून घेतली आणि थंड व्हायला ठेवून दिला। तर थंड झाल्यानंतर बघू शकताय किती छान अशी साखरेनं पण शाईन आली। नॉर्मली जेवढा आवळा आहे तेवढाच गुळ घालायचा, प्रमाण अजिबात चुकत नाही, पण मी अगदी थोडंसं घातलं आणि साखर घातली आणि इथं बघू शकताय कलर तेवढा मस्त आलेला आहे ना, असं मोर आवळा बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असं। तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि मोर आवळा तुम्हाला चपाती बरोबर का नुसता खायला आवडतो कसा ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला भेटू परत अशा छानशा व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।